हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू केझी एज्युटेक. तर आजच्या आपल्या ट्युटोरियलमध्ये आपण बघणार आहोत की ASP.NET मधून क्रॉस पेज पोस्टिंग कसं परफॉर्म करायचं विथ C#. तर ते थोडंसं आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पण हे जाणून घेण्यापूर्वी आपण थोडासा त्याच्या मागची एक बॅकग्राऊंड किंवा तो कन्सेप्ट समजून आधी घेण्याचा प्रयत्न करूयात. जनरली कसं आहे, ASP.NET म्हटल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आहे वेब. वेबवर ज्यावेळेला आपण काम करत असतो, इंटरनेटवरती काम करत असतो, त्याला कुठेतरी आपल्याला एक गोष्ट इम्पॉर्टंट असते अँड दॅट इज सर्व्हर आणि क्लायंट. ओके, त्यामुळे ह्या दोघांचं जे काही इंटरॅक्शन असतं ते आपल्याला परफॉर्म करायचं असतं. आणि हे इंटरॅक्शन परफॉर्म करत असताना ज्यावेळेला आपण सर्व्हरवरचा डेटा क्लायंटकडे सेंड करतो किंवा सर्व्हर थ्रू क्लायंट जातो किंवा क्लायंटकडनं जी काही रिक्वेस्ट सर्व्हरला होते ती थोडीशी परफॉर्म करत असताना तिथे आपल्याला नंबर ऑफ पेजेस डिझाईन करावे लागतात. नंबर ऑफ पेजेस मधनं डेटा ट्रॅव्हल होतो. तो जो डेटा आहे तो फ्रॉम वन पेज टू अनदर पेज ज्यावेळेला आपल्याला डेटा ट्रान्सफर करायचा असतो त्यावेळेला तिथे ASP.NET मध्ये क्रॉस पेज पोस्टिंग नावाचा एक कन्सेप्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो. जनरली एका पेजवरनं दुसऱ्या पेजवरती जाण्यासाठी आपण एक मेकॅनिझम यूज करतो आणि दॅट इज पोस्ट बॅक URL. तो सुद्धा कन्सेप्ट आपण ह्या पर्टिक्युलर याच्यामधनं सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार. एका पेज पासून दुसऱ्या पेज पर्यंत तो डेटा कसा ट्रॅव्हल करायचा हे थोडंसं आपण क्रॉस पेज पोस्टिंग मधनं समजून घेणार आहोत. तर चला डिरेक्टली आपण जम्प होऊया आपल्या ट्युटोरियलच्या मेन पार्ट मध्ये की जे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आहे. आता इथे बघा, इथे तुम्हाला लक्षात येईल, इथे मी फॉर्म डिझाईन केलाय. दोन फॉर्म मी डिझाईन केले. तर त्या पर्टिक्युलर फॉर्म मध्ये पहिला जो डेटा आहे दॅट इज अ टेक्स्ट फील्ड फॉर नेम अँड दुसरा आहे डेटा दॅट इज फॉर ऍड्रेस. ओके, सो त्याच्यामधनं नेम आपल्याला युजरकडनं इनपुट घ्यायचं आणि ऍड्रेस इनपुट घ्यायचा. आता हा जो पर्टिक्युलर डेटा आहे तो ज्या वेळेला हे जे पर्टिक्युलर बटन आहे ते बटन क्लिक केल्यानंतर दॅट इज क्रॉस पेज पोस्टिंग टू फॉर्म 2. म्हणजे जो डेटा आहे तो आपल्याला डेटा एका फॉर्मवरनं एका पेजवरनं दुसऱ्या पेजवरती तो डेटा डायरेक्टली ट्रॅव्हल झाला पाहिजे. आता हा जो दुसरं बटन आहे ते थोड्याच वेळात तुम्हाला मी सांगतो की ते बटन कशासाठी मी यूज केलंय. त्यामुळे form1.aspx ह्याच्यावरती जे काही डिझाईन केलेला पार्ट आहे तो हा असा आहे. पहिल्यांदा आपण ज्यावेळेला इंटरनेटवरती काम करणार त्यावेळेला इथे जे आपल्याला मेकॅनिझम आहे ते डिरेक्टली आपल्याला तो डेटा तिकडे ट्रान्सफर होणार नाहीये. मग तो डेटा ट्रान्सफर करण्यासाठीचं मेकॅनिझम काय असतं ते थोडंसं आपण समजून घेऊया. बट बिफोर दॅट थोडंसं आपण हे रन करून बघूया की डिरेक्टली जर का डेटा आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल तर जनरली ते वर्कआउट कसं होतं. तर हे पर्टिक्युलर ऍप्लिकेशन रन झाल्यानंतर इथे बघा, जे की मी हायलाइट करून दाखवतोय, ह्या ठिकाणी मी जे काही दिसतंय ते form1.aspx आहे. आता ज्या वेळेला मी हा पर्टिक्युलर ह्या पेजवरती किंवा या बटनवरती मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय आउटपुट येतंय का बघायचं. इथे काही आता आउटपुट आपल्याला मिळणार नाहीये. का मिळणार नाहीये? कारण आपण कोणताही आता क्रॉस पेज पोस्टिंग परफॉर्म केलेलं नाही. त्यामुळे ह्या पेजवरती मी क्लिक केल्यानंतर इथे कोणताही तुम्हाला चेंज होताना दिसणार नाही. म्हणजेच काय, तर ते जे पर्टिक्युलर पेज आहे ते सेम पेज तो रिटर्न करतोय. म्हणजे सर्व्हरकडे तो डेटा गेला आणि तोच डेटा सर्व्हरकडनं रिटर्न झाला. आता इथे जो डेटा आहे तो डेटा आपल्याला दुसऱ्या फॉर्म वरती डिस्प्ले करायचा आहे की जो ह्या फॉर्म वरनं फॉर्म 2 वरती आपल्याला डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ते करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर परत एकदा आपल्याला आयडी मध्ये यायचंय. हा पर्टिक्युलर पार्ट स्टॉप करायचा आहे. त्यानंतर हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो थोडासा एक मी कोड माझ्याकडे रेडी आहे. ते करण्यासाठी काय काय करावं लागतं, ते करण्यासाठी काय करावं लागतं हे थोडासा मी कोड घेतो आणि मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला इथे बघा, मी तो कोड आता इथे मी तुम्हाला दिलाय. आता ह्या कोड मध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता जो कोड मी टाकलाय तो पेज लोड इव्हेंटला आहे. पण पेज लोड इव्हेंट कुणाचा आहे, तर ज्या वेळेला form2.aspx हे पेज लोड होईल त्यावेळेला तो पर्टिक्युलर डेटा आपल्याला डिस्प्ले झाला पाहिजे. जो की डेटा फॉर्म 1 मध्ये आपण एंटर केला, युजरने एंटर केलाय, तो युजरने एंटर केलेला डेटा फॉर्म 2 वरती आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. पण ट्रान्सफर करायचं म्हणजेच काय, तर क्रॉस पेज म्हणजेच काय, एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर. तर तो डेटा आपल्याला इथे कॅरी फॉरवर्ड करायचा. तर त्यासाठी फॉर्म 2 ओपन झाल्यानंतर तो डेटा आपल्याला मागच्या पेजवरनं कॅरी करायचा आहे. दॅट इज क्रॉस पेज पोस्ट. सो इथे आपण काय काय गोष्टी परफॉर्म केल्यात बघा. एक तर आपण पहिली गोष्ट पेज डॉट प्रिव्हियस पेज म्हणजेच काय, तर प्रिव्हियस पेजचा एक रेफरन्स क्रिएट केला. ओके, त्यानंतर आपल्याला काय परफॉर्म करायचंय, तर जे की प्रिव्हियस जे काही पेज आहे त्या प्रिव्हियस पेज कडनं डेटा काही आलाय की नाही. अदरवाईज आता इथे जे काही नल मी घेतलंय दॅट इज प्रिव्हियस पेज नॉट इक्वल टू नल. म्हणजेच काय असणार आहे, तर कोणत्याही पेजवरनं तुम्ही रिडायरेक्ट होऊ शकता. रिडायरेक्ट म्हणजेच कोणत्याही पेजवरनं तुम्ही ट्रान्सफर होऊ शकता. जर का मागच्या पेजवरनं काहीच डेटा आलेला नसेल तर नल रेफरन्स एक्सेप्शन तुम्हाला तिथे फॉर्म होऊ शकतं. त्यामुळे नल डेटा कुठेही आपल्याला कॅरी करायचा नाही. तर जो डेटा युजरने एंटर केलाय तोच डेटा आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा. आणि त्याच वेळेला कुठेतरी मागच्या पेजवरती क्रॉस पेज पोस्टबॅक परफॉर्म झालेलं असलं पाहिजे. आता क्रॉस पेज पोस्टबॅक म्हणजेच काय, तर त्यासाठी आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट परफॉर्म करायची. ती गोष्ट अशी, त्यासाठी आपल्याला
फॉर्म 1च्या ASPX वरती जावं लागेल. आता फॉर्म 1च्या ASPX वर गेल्यानंतर जे की मी एक बटन तयार केलं होतं क्रॉस पेज पोस्टिंग टू फॉर्म 2. ओके, म्हणजेच ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर तो फॉर्म 2 ओपन झाला पाहिजे आणि फॉर्म 2 ओपन झाल्यानंतर जो मागच्या पेजचा डेटा आहे तो आपल्याला डिस्प्ले झाला पाहिजे. मग त्यासाठी मी काय इथे परफॉर्म करतोय, तर मी बटन सिलेक्ट करणार, त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला जायचंय आणि प्रॉपर्टीज मध्ये जाऊन आपल्याला एक प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे अँड दॅट इज पोस्टबॅक URL. आता ती पोस्टबॅक URL जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला सेट करायची अँड दॅट इज सेट टू form2.aspx. त्यामधनं आपल्याला जेवढे फॉर्म्स असतील त्या पर्टिक्युलर तुमच्या सोल्युशन मध्ये त्यातला form2. कारण form2.aspx आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तो पेज आपल्याला सिलेक्ट करायचे. ओके बटनला क्लिक करा. पोस्टबॅक URL चा कन्सेप्ट असा आहे की एका पेजवरनं तुम्ही दुसऱ्या पेजला कनेक्ट होणार आहात. लाईक HTML मध्ये जसं आपलं हायपरलिंक आपण परफॉर्म करत होतो, सेम वे पोस्टबॅक URL. आता हाच कन्सेप्ट यूज करून आपल्याला क्रॉस पेज पोस्टिंग परफॉर्म करायचे, म्हणजे एका पेजवरून आपण दुसऱ्या पेजवरती ट्रान्सफर इथे झालो. आता ट्रान्सफर झाल्यानंतर आपल्याला डेटा काय परफॉर्म करायचा आहे, तर मागच्या पेजवरनं जो की डेटा युजरने एंटर केलाय तो डेटा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलेल्या आहेत की मागच्या पेजवरनं काहीतरी डेटा आलेला आहे, तर तो डेटा विथ क्रॉस पेज पोस्टबॅक आहे, म्हणजेच पोस्टबॅक URL देऊन किंवा घेऊन तो आलेला आहे, म्हणजेच हायपरलिंक तिथे परफॉर्म झालेली. आता जो डेटा आलेला आहे तो डेटा कोणत्या कंट्रोल मधनं आलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, दॅट इज प्रिव्हियस पेज. म्हणजे हे जे आपण रेफरन्स क्रिएट केलाय प्रिव्हियस पेज, तो त्यातनं प्रिव्हियस पेज मधनं आपल्याला एक कंट्रोल फाइंड आउट करायचे की ज्या कंट्रोल मधनं युजरने डेटा एंटर केलाय. प्रिव्हियस पेज डॉट फाइंड कंट्रोल, त्याच्यामधलं त्या पर्टिक्युलर कंट्रोलचं नेम. आता हे कंट्रोलचं नेम कुठून येणार आहे, तर त्या पर्टिक्युलर कंट्रोलला जी काही ID प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ती प्रॉपर्टी आपण बघूया कशी आपण मेंटेन केली आहे तिथे. तर हा जो पर्टिक्युलर टेक्स्ट फील्ड आहेत ही दोन जी फॉर्म 1 वरती आहेत त्याची प्रॉपर्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ती प्रॉपर्टी इथे मी मेन्शन केले TXT नेम, तर ती प्रॉपर्टी मी तिथे यूज करतोय ऍज अ नेम म्हणून. तर ह्या गोष्टी माझ्यामध्ये तुमच्या लक्षात येत असतील. इथे तोच कन्सेप्ट बघा की कसं आहे, ते टेक्स्ट नेम आपण फॉर्म 1 वरनं आपण तो डेटा कॅरी केला. आता तो डेटा कॅरी केलाय तो कोणत्या फॉर्मॅट मध्ये असला पाहिजे, तर टेक्स्ट मध्ये असला पाहिजे. पण टेक्स्ट मध्ये असला पाहिजे तर तो कोणठून येतोय ते सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तो कंट्रोल कोणता आहे, तर तो कंट्रोल आहे टेक्स्ट बॉक्स. म्हणून आपण त्याला रेफरन्स काय दिला, तर टेक्स्ट बॉक्स फ्रॉम प्रिव्हियस पेज टू फाइंड दॅट पर्टिक्युलर ID अँड दॅट पर्टिक्युलर डेटा कन्व्हर्टेड इनटू टेक्स्ट फॉर्मॅट. दॅट्स इट. सो हा पर्टिक्युलर डेटा आपण तिथनं कॅरी केला आणि तो डेटा आपण लेबल नेम डॉट टेक्स्टला, की जी फॉर्म 2 ह्या फॉर्म वरती आपण एक लेबल क्रिएट केलंय. इथे तुम्हाला ते डिझाईन दाखवतो मी. तर ह्या डिझाईन वरती जे LBL नेम आणि LBL ऍड्रेस आहे, LBL नेम मध्ये तो डेटा आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. सेम वे आपण LBL ऍड्रेस डॉट टेक्स्ट सेम आपण कंटेंट घेतला, फक्त TXT ऍड्रेस जो डेटा फॉर्म 1 वरनं आपण कॅरी करणार. ओके, सो हा डेटा तुम्हाला तिथे ट्रान्सफर करायचा आहे. आपल्याला काय करायचंय, एल्स पार्ट आपण थोडासा वेगळ्या ह्याच्यामध्ये समजून घेऊयात. की समजा दुसऱ्या कुठल्या तरी बटनवरनं क्लिक झालं की जे फॉर्म 1 वरनं डिरेक्टली आलेलं नाहीये, पण कुठल्याही फॉर्म 1 वरच्या दुसऱ्या कंट्रोलमुळे तुम्ही तिथे आलेले असाल फॉर्म 2 वरती, तर तुम्हाला तो डेटा क्रॉस पेज पोस्टिंग म्हणून नसणार आहे, तो अदर दॅन क्रॉस पेज पोस्टबॅक असणार आहे. त्यामुळे तो डेटा कसा आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे बघा form1.aspx वरती जे दुसरं बटन आहे की जे मी मगाशी म्हटलं होतं की थोड्या वेळाने सांगतो, तर हे जे अदर दॅन क्रॉस पेज पोस्टिंग आहे ते त्याच्यासाठी आहे. त्यामुळे तिथून काय होणार आहे, समजा जर अदर दॅन क्रॉस पेज पोस्टिंग असेल तर तो डेटा कॅरी होणार नाही, त्याच्याऐवजी एक मेसेज डिस्प्ले होईल अँड दॅट मेसेज इज यू केम फ्रॉम अदर दॅन क्रॉस पेज पोस्टिंग. त्यामुळे हा डेटा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे एल्स पार्ट मध्ये त्याचा एक स्टेटस आपल्याला कळणार आहे की तो स्टेटस काय आहे, तर यू केम फ्रॉम अदर दॅन क्रॉस पेज पोस्टिंग. हे आपल्याला परफॉर्म करायचे. इथे बघूयात आपण. आता हे करण्यासाठी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, तर ज्या ठिकाणी मी ते दुसरं बटन यूज केलंय त्या बटनला थोडासा आपल्याला एक कोड ऍड करायचा आहे अँड दॅट कोड इज रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट form2.aspx. आता हे जे सिम्बल आहे दॅट पर्टिक्युलर फॉर्म इज इन्क्लुडेड इन द सेम डिरेक्टरी. ओके, सो टिल्ट साइन त्याच्यासाठी यूज केलं जातं form2.aspx. ओके, आता हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ज्या वेळेला सेकंड बटन क्लिक होईल त्यावेळेला आपण काय होणार आहोत, डिरेक्टली आपण ट्रान्सफर होणार आहोत यू केम फ्रॉम अदर दॅन क्रॉस पेज पोस्टिंग. तर चला आपण एकदा रन करून बघूयात की आउटपुट आपल्याला काय मिळतंय, की जो डेटा आपण इन्सर्ट केलाय किंवा डेटा युजर कडनं एंटर होणार आहे तो डेटा दुसऱ्या पेजवरती
ट्रान्सफर होतोय की नाही. आता ज्या वेळेला मी इथे काहीतरी डेटा देणार आहे, फॉर एक्झाम्पल टेस्ट अँड ऍड्रेस इज ऑल्सो टेस्ट, ज्या वेळेला मी क्रॉस पेज पोस्टिंग टू फॉर्म 2 करणार आहे त्यावेळेला आपल्याला डेटा काय इम्पॉर्टंट आहे की जो डेटा मागच्या याच्यावरनं आलेला आहे. आता इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे फॉर्म 2 डॉट ASPX आता डिस्प्ले झाला आणि मागच्या पेजवरचा जो डेटा होता तो डेटा सेम वे इथे येताना आपल्याला दिसतोय. आता परत एकदा आपण बॅक थोडंसं करूया. इथे आपण बघूया की समजा मी काही डेटा दिला नाही तर काय येतं. समजा टेस्ट 1 मी आता करतो, वेगळा डेटा आपण देऊन बघूया. टेस्ट 1 टेस्ट 2 सेम वे टेस्ट 1 टेस्ट 2 जो क्रॉस पेज पोस्टिंगने आपल्याला डेटा परफॉर्म होताना दिसला. आता सेम वे अदर दॅन क्रॉस पेज पोस्टिंग ह्या बटनला क्लिक करतो त्यावेळेला काय होईल तर यू केम फ्रॉम अदर दॅन क्रॉस पेज पोस्टिंग, म्हणजेच कुठेतरी आपण मागचा जो डेटा आहे पोस्टबॅक URL तर परफॉर्म झाली, कारण का आपण दिलं की रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट टू फॉर्म 2 डॉट ASPX, त्यामुळे तो रिडायरेक्ट झाला पण क्रॉस पेज पोस्टिंग परफॉर्म झालेलं नाही. पोस्टबॅक URL परफॉर्म झाली पण पोस्टबॅक URL काय करतं तर जो डेटा आहे जो मागच्या फॉर्म वरती डेटा होता तो कॅरी फॉरवर्ड करतो, पण इथे कोणत्याही प्रकारे आपण डेटा कॅरी केलेला नाही. डिरेक्टली आपण एका पेजवरनं दुसऱ्या पेजला ट्रान्सफर झालो, लाईक सिंपल हायपरलिंक इन HTML. ओके, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात, रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट, पोस्टबॅक URL आणि क्रॉस पेज पोस्टिंग. त्यामुळे पोस्टबॅक URL आणि क्रॉस पेज पोस्टिंग यांची एक इंटरडिपेंडन्सी आहे आणि रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट हा आपण फक्त एका पेजवरनं दुसऱ्या पेजवरती ट्रान्सफर करण्याचं काम करणार आहोत. मग तुम्ही रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट यूज करा किंवा सर्व्हर डॉट ट्रान्सफर यूज करा, तर त्या पर्टिक्युलर कन्सेप्टने आपण काय होणार आहोत एका पेजवरनं दुसऱ्या पेजवरती ट्रान्सफर करण्याचं मेकॅनिझम यूज करणार आहोत. सो आय होप तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल की क्रॉस पेज पोस्टिंग काय आहे. जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.